आता पाहूया सुपरफास्ट 50। कोल्हापुरात शाहू महाराजांच्या प्रचारासाठी संभाजीराजे मैदानात। संभाजीराजेंकडून कोल्हापुरातल्या आजरा चंदगडमध्ये भेटीगाठी। शाहू महाराजांच्या उमेदवारीच्या अधिकृत घोषणेआधीच प्रचार। खासदार उदयनराजे भोसलेंची उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे साताऱ्यातील शिवतीर्थवर मराठा आंदोलक एकवटला। उदयनराजेंनी स्वबळावर उमेदवारी लढवावी, मराठा आंदोलकांची मागणी। छत्तीशी गावात तुतारी चिन्हासह निलेश लंकेंचे बॅनर। वस्तादाचा पहिला डाव, बॅनरवर उल्लेख तर आगे आगे देखो होता है क्या। पत्रकारांच्या प्रश्नावर निलेश लंकेंचं सूचक वक्तव्य। मी लोकसभा निवडणूक लढावी अशी लोकांची इच्छा, सर्वांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार, निलेश लंकेंची प्रतिक्रिया। सासवडमधील अजित पवारांच्या सभेआधी शिवतारे विरुद्ध अजितदादांचं पोस्टर वॉर। अजित पवारांच्या सभास्थळावर विजय शिवतारेंचे बॅनर्स। दोन्ही पवारांना संपवण्याचा दुर्मिळ योग, फिक्स खासदार 2024 पोस्टरवर मजकूर। बारामतीतील परिस्थिती समजून घ्या, मग निर्णय घ्या असं शिंदेंना सांगितलं। बारामतीत जिंकायचं असेल तर काय करायचं याबाबत शिंदेंना सांगितलं, विजय शिवतारेंची माहिती। पूर्व विदर्भात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही तर ठाकरे गट आणि आमच्यात फरक काय, शिवसेना आमदार नरेंद्र बोंडेकर यांचं वक्तव्य। रामटेकची जागा आमच्या हक्काची, बोंडेकरांचा दावा। सोलापूरच्या पेनूरमध्ये आमदार प्रणिती शिंदेंनी मराठा आंदोलकांना मुख्यमंत्र्यांचे बॅनर काढायला लावले। प्रणिती शिंदेंच्या मागणीनंतर मराठा आंदोलकांनी चरणराज चौरेंनी लावलेले बॅनर काढले। तुमचे वडील मुख्यमंत्री असताना सोलापूरसाठी काय केलं, शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरेंचा प्रणिती शिंदेंना सवाल। धुळे लोकसभा मतदारसंघात खासदार सुभाष भामरेंच्या उमेदवारीनंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। केंद्रीय मंत्री भागवत कराड बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। भागवत कराडांनी पुरंदरमध्ये माजी मंत्री दादा जाधवरावांची घेतली भेट। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व। सुप्रिया सुळेंसाठी सुनंदा पवारांसह सई पवारही प्रचाराच्या मैदानात। सुनंदा पवार या रोहित पवारांच्या आई तर सई पवार या बहीण आहेत। इंदापूरच्या काळाशी गावात सुनंदा व सई पवारांचा प्रचार। साताऱ्याच्या कोरेगाव शहरात 142 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ। आमदार महेश शिंदेंकडून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा धडाका। मंत्री गिरीश महाजनांनी घेतलं सोलापूरच्या ग्रामदैवतांचं दर्शन। महाजनांकडून सिद्धरामेश्वर देवाची आरती। आमदार विजयकुमार देशमुखही हजर। महाजनांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा। जळगावमध्ये रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव। प्रचाराची रणनीती गिरीश महाजनांना भेटल्यानंतर आखणार, रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। जालन्यातील काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय लाखेंचा ठाकरे गटात पक्षप्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश। लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने कंबर कसली। पुण्यासह मावळ, बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघात 7000 मतदान केंद्रनिहाय जनजागृती गट स्थापन। गोंदियात खासदार सुनील मेंढे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जोरदार मोहीम। तिकिटाची स्पर्धा आणखी तीव्र। स्थानिकांचा मुद्दा चर्चेत आल्याने भाजपात गोंधळाची स्थिती। काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी BR कदम यांची निवड। नांदेडची लोकसभा काँग्रेसच जिंकणार, जिल्हाध्यक्ष कदम यांच्याकडून विश्वास व्यक्त। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीत महायुतीकडून तयारी सुरू। भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात महायुतीची आढावा बैठक संपन्न। वर्ध्यात इंडिया आघाडीची जिल्हास्तरीय महिला समितीची बैठक संपन्न। या बैठकीत पुढील कार्यनियोजनावर चर्चा। प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित। पालघरच्या धाकटी डहाणू गावात नेत्यांना प्रवेशबंदी। वाढवण बंदर उभारणी विरोधात स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्र आक्रमक। बोदवड कृषी बाजार समितीत लिलाव सुरू करा, अन्यथा बाजार समितीला टाळं ठोकणार, आमदार चंद्रकांत पाटील यांचा इशारा। दिव्यांगांच्या मागणीसाठी मोतीसिंग राठोड यांचं आमरण उपोषण सुरू। 5 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज तात्काळ मंजूर करण्याची मागणी। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल। 60हून अधिक शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या उपोषणावर तोडगा नाही। भंडारा जिल्ह्यातील पवनीमध्ये सामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा तहसीलवर कार्यालयावर मोर्चा। जिल्हाध्यक्ष मोहन पंजभाई यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन।
साताऱ्यात वन कामगार युनियनचं उपवन संरक्षण कार्यालयासमोर आमरण उपोषण, वनमजुरांना सेवेत कायम करण्याची मागणी. वर्ध्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं धरणं आंदोलन, बँकेने इलेक्टोरल बॉन्डची माहिती सार्वजनिक न केल्याने संघटना आक्रमक. कराड-उब्रज येथे उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महाराष्ट्रात तापमानात मोठी वाढ, मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 4 दिवस ढगाळ वातावरण राहणार. पुणे जिल्ह्यातील 74 जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थ्यांविना बंद. एकही विद्यार्थी नसल्याने शाळांना कुलूप लावण्याची प्रशासनावर वेळ. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी संपादनाची प्रक्रिया सुरू. अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन संपादनाला विरोध. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून दिलं निवेदन. पुण्याच्या कोथरूड उद्यानात विरोध असतानाही प्रकल्पांची उभारणी. प्रकल्प थांबवा अन्यथा आंदोलन करणार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण यांचा पालिका अधिकाऱ्यांना इशारा. महिनाभरानंतर अमरावतीत कापसाच्या दरात वाढ. कापसाचे दर 7,650 रुपये प्रति क्विंटलवर. भाव वाढूनही बाजारपेठेत कापसाची आवक मंदावलेलीच. वाशिम जिल्ह्यात पंचनामे होऊनही अद्याप शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत नाही. आचारसंहिता लागण्यापूर्वी मदत मिळेल का, असा सवाल उपस्थित. पुण्याच्या जुन्नरमध्ये लोकवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार. रात्रीच्या सुमारास 3 बिबट्यांचा वावर सीसीटीव्हीत कैद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. परभणीच्या पूर्णामध्ये रेल्वे पुलाचं काम कित्येक वर्षांपासून संथ गतीने. पर्यायी रस्त्यावरून वाहन चालकांचा जीवघेणा प्रवास. चंद्रपुरात 23 सावकारांचा परवाना रद्द. परवान्यांचे नूतनीकरण न केल्यामुळे परवाना रद्द. जिल्हा उपनिबंधकांकडून सावकारी व्यवसाय करण्यास प्रतिबंध. बुलढाणा बाजारपेठेत मातीचे माठ दाखल. 100 ते 500 रुपये किमतीचे माठ उपलब्ध. वाढत्या तापमानामुळे माठ खरेदीकडे कल अधिक.